नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण द नाऊन क्लॉज भाग 3 पाहणार आहोत. याच्यामध्ये मी आपल्याला नाऊन क्लॉजबद्दलचे काही नियम देणार आहे. आता नाऊन क्लॉज जर वाक्यामध्ये आलेल्या शब्दांमध्ये हू, व्हॉट, दॅट च्या अगोदर जर नाम किंवा सर्वनाम नसेल आणि नाम किंवा सर्वनामाच्या अगोदर नाम किंवा सर्वनाम नसेल व त्यांच्या अगोदर म्हणजे नाम किंवा सर्वनाम नसलेल्या शब्दांच्या अगोदर जर क्रियापद सकर्मक असेल तर सकर्मक असेल तर जी क्लॉज जे उपवाक्य तयार होईल, जे पोटवाक्य तयार होईल, पोटवाक्य तयार होईल ते नामबोधक पोटवाक्य असेल. हा झाला पहिला नियम. लक्षात आलं? उदाहरण बघा. आय से व्हॉट आय मीन. आय से व्हॉट आय मीन. दुसरं बघा. डू यू नो हू रोट द लेटर. डू यू नो हू रोट द लेटर. ही सेड दॅट द अर्थ इज अराउंड. पुढचा नियम. वाक्यामध्ये वापरले गेलेले किंवा वाक्यात आलेलं सकर्मक क्रियापद म्हणजे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब ला वाक्यामध्ये आलेल्या सकर्मक क्रियापदाला कायने प्रश्न विचारल्यास जे उत्तर मिळतं, उत्तरामध्ये प्रायः जे पोटवाक्य मिळेल किंवा जे पोटवाक्य मिळेल ते नाऊन क्लॉज म्हणजे नामबोधक पोटवाक्य असेल काहीच्या उत्तरामध्ये. उदाहरणार्थ, आय कॅनॉट से दॅट यू आर अ फूल. यू शुड रिमेंबर हाऊ वरीड आय एम. नो वन नोज हू ही इज. टेल अस इफ यू विल कम. महत्त्वाची सूचना. वरील उदाहरणांमध्ये से, रिमेंबर, नोज आणि टेल सकर्मक क्रियापद आहेत. यांना काने प्रश्न विचारल्या उत्तरामध्ये दॅट यू आर अ फुल, हाऊ वरीड आय एम, हू ही इज आणि इफ यू विल कम ही उपवाक्य मिळतात. म्हणून हे नामबोधक पोटवाक्य म्हणजेच नाऊन क्लॉजेस आहेत. नंबर 2 इम्पॉर्टंट पॉईंट 2 म्हणजे महत्त्वाचा मुद्दा दुसरा. टेल, आस्क, गिव इत्यादी क्रियापद यांची 2 कर्मे असतात. आणि जे शेवटचं असतं ते नाऊन क्लॉज म्हणजे नामबोधक पोटवाक्य असतं. तर पहिलं कर्म हे संज्ञा, पहिलं जे उपवाक्य असतं ते संज्ञा म्हणजे नामाचा भाग नसतं. शेवटचं उदाहरण मी जे दिलंय ते तुम्ही नीट बघून घ्या. इम्पॉर्टंट पॉईंट 3. वरील उदाहरणांमध्ये किंवा वरील उदाहरण असे स्पष्ट होते की नामबोधक पोटवाक्य म्हणजे नाऊन क्लॉजेस अनेक शब्दांपासून किंवा नामबोधक पोटवाक्याची सुरुवात ही अनेक शब्दांनी केली जाते किंवा होते.
त्याचप्रमाणे दुसरे उपवाक्य सुद्धा वेगवेगळ्या शब्दांनी आरंभ होतात, सुरू होतात. अर्थात एकाच शब्दापासून वेगवेगळी उपवाक्य म्हणजे क्लॉजेस, पोटवाक्य सुरू होतात. हे काळजीपूर्वक अभ्यासलं पाहिजे. याकरिता वर दिलेले नियम लक्षपूर्वक अभ्यासून खालील दिलेलं आता काही मी जी माहिती सांगणार आहे ती लक्षपूर्वक अभ्यासली पाहिजे. जसं बघा, आता व्हेअर हा शब्द आहे आणि आता याचा वापर बघा. व्हेअर शब्द आहे. ही आस्क्ड मी व्हेअर आय वॉज रीडिंग. आता इथे जे क्लॉज झाली, इथे नाऊन क्लॉज झाली. आता बघा दुसरं वाक्य बघा. धिस इज द हाऊस व्हेअर मोहन लिव्ज. आता इथे मोहन लिव्ज, आता इथे व्हेअर मोहन लिव्ज. इथे जे व्हेअरचा वापर करून जे वाक्य झालं तयार ते ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे विशेषण बोधक पोटवाक्य झालं. तर तिसरं बघा. द चिल्ड्रन फॉलोड व्हेअर द सिंगर वेंट. आता इथे ते पोटवाक्य तयार झालं, ते क्रिया विशेषणा मग पोटवाक्य तयार झालं. पुढचं बघा. ही वेंट टू आग्रा व्हेअर इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट इज इक्वल टू अँड देअर ही सॉ द ताज. इथे कोऑर्डिनेट क्लॉज तयार झालेले आहे. लक्षात आलं? तर अशा प्रकारे आपल्याला नामबोधक पोटवाक्याची माहिती मिळालेली आहे. मी आपल्याला एक एक्सरसाइज देतो आहे. ती एक्सरसाइज आपण सॉल्व करायची आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की नाउन क्लॉज कसं ओळखायचं वगैरे, ते मी तुम्हाला शिकवलं आहे. आता पिक आउट द नाउन क्लॉजेस अँड टेल द फंक्शन ऑफ ईच क्लॉजेस. He told me that his father was ill. Second, I do not know where he went. Third, tell me how you got it. पुढे. Fourth, he said that he stole your book. पुढचं. The teacher asked the boy how old he was. पुढे. Tell me where Hari lives. पुढे. Ask if he is at home. पुढचं वाक्य. What he says is not true. पुढे. Why he went there is not known. पुढचं वाक्य. That he will come is certain. पुढे. Listen to what I say. पुढचं वाक्य. The book will sell for what it is worth. This is how he passed. Life is what we make it. पुढचं वाक्य. The news that war broke out is wrong. It is correct that he is guilty. अशा प्रकारे ह्याचं आपल्याला ही एक्सरसाइज सॉल्व करायचं आहे. पुढचा टॉपिक आपला असणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये द ॲडजेक्टिव्ह क्लॉज. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा. धन्यवाद.